तर त्या 2 मॅचेस मध्ये मी 7 विकेट घेतल्या आणि 51 रन काढले होते. आणि त्यामध्ये मला मॅन ऑफ द सिरीज पण मिळाली होती. त्यानंतर माझे घरचे खुश झाले. तरी सुद्धा काहीतरी त्यांना एका मनात वाटत होतं की खेळू नको, कारण ब्लाइंड क्रिकेटला नॉर्मल क्रिकेट इतका प्रायोरिटी अजून मिळालेली नाहीये. आणि ब्लाइंड क्रिकेटला खूप कमी लोकांना माहिती आहे की ब्लाइंड क्रिकेट खेळलं जातं. आणि त्यामुळे घरचे म्हणत होते की तू म्हणजे अजून पण विचार कर. पण मी त्यांना सांगितलं नाही की माझ्या देशासाठी मला खेळायचं आहे. जरी मला कुठल्याही प्रकारची मदत नाही मिळाली मित्रांनो, ब्लाइंड क्रिकेटला कुठल्याही प्रकारची मदत नाहीये. कुठल्याही गव्हर्नमेंट आतापर्यंत गव्हर्नमेंटची कुठली फॅसिलिटीज ब्लाइंड क्रिकेटसाठी नाहीये, तरी सुद्धा आम्ही क्रिकेट खेळतो. आणि माझा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. मी 11वीत असताना डेहराडूनला चाललो होतो मित्रांनो. डेहराडूनला मुंबईवरून डेहराडूनला जायला एक रेल्वे त्याने 42 तास लागतात. तर आमची 15 जणांची टीम होती आणि आम्ही चाललो होतो. तर आम्ही असं म्हणजे आमच्याकडे अक्षरशः ते ट्रेनमध्ये जाण्यासाठी आपण आता म्हणजे पैसे नव्हते खाण्यासाठी, म्हणजे मोजकेच पैसे काही जणांच्या घरच्यांनी दिले होते. तर ते घेऊन आम्ही ठरवलं की आता जायचं आपण क्रिकेट, कारण क्रिकेटचा एवढा शॉक होता आहे म्हणजे अजून पण मला. तर चाललो आम्ही, गेलो गाडीत. फक्त सकाळी 1 वडापाव खायचा, संध्याकाळी 1 वडापाव खायचा आणि परत मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वडापाव खाऊन दुपारी तिथे पोहोचलो. तर पोहोचल्यानंतर मग आमची व्यवस्था तिथे बऱ्यापैकी केली होती त्यांनी. मग आम्ही पोहोचल्यानंतर तिथे चांगला आम्ही परफॉर्मन्स केला आणि महाराष्ट्राच्या टीमला विजय मिळवून दिला. आणि त्यानंतर आम्ही येताना आम्हाला जे काही बक्षीस मनी प्राइज मिळालं होतं त्यामध्ये सगळ्यांनी व्यवस्थितरित्या जेवण करून आम्ही इथपर्यंत पुण्यापर्यंत पोहोचलो होतो. तर अशा प्रकारे खूप असे माझे खूप अनुभव आहेत तुम्हाला सांगतो. मी कालपर्यंत इक्बाल बाबत खूप अट्रॅक्टिव्ह होतो. मी इक्बाल 2-4 वेळा पाहिला, तुम्ही पण पाहिला असेल. इक्बाल हा मुकबधीर खेळाडू होता आणि तो पण फास्ट बॉलर होता, हा पण फास्ट बॉलर होता. मला वाटतं अमोल करचेवर पण चित्रपट काढायला हरकत नाही, जरी तो बारामतीचा असला तरी. बारामतीचे लोक बरेच कारणासाठी प्रसिद्ध आहेत, पण ह्या कारणासाठी पण पैसे खर्च करावे अशी बारामतीला विनंती आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो की ब्लाइंड क्रिकेट खेळतात कसं, तर मी आता विनंती करतो की अमोलला की तो दाखवेल की ब्लाइंड क्रिकेट खेळतात कसं, ते नेमकं असतं कसं. हा असं बॉल असतो मित्रांनो, त्यामध्ये आवाज असतो आणि बॉल इतका हार्ड असतो मित्रांनो की बॉल लागला तर खूप मोठ्या मोठ्या इंजुरीज होऊ शकतात. तर सगळं आमच्या क्रिकेटमध्ये मुलांना नॉर्मल मुलं जसे क्रिकेट खेळतात तसंच आम्ही क्रिकेट खेळतो. फक्त फरक असतो एवढाच की आमची बॉलिंग जी असते ती सरपटी बॉलिंग असते आणि पिच एकदम सेम असतं 22 यार्डचं. बाउंड्र्या पण सेम असतात, तुमच्या जेवढ्या बाउंड्र्या असतात तेवढ्या. आणि जे आमचे रूल्स असतात ते थोडे वेगळे असतात. बॉलिंग सरपटी असते आणि हा पिच मध्ये एक रेष असते. रूल असा असतो की त्या रेषेच्या आधीच बॉलचा टप्पा पडला पाहिजे आणि बॉल सरपटी गेला पाहिजे. आणि 3 कॅटेगरीज मध्ये आम्ही ब्लाइंड मुलं खेळत असतो. ब्लाइंड म्हणजे पूर्ण टोटली ब्लाइंड म्हणजे ब्लाइंड नाही, तर एक 40% मुलं जी ब्लाइंड असतात ती आमच्या क्रिकेटमध्ये खेळतात. 3 कॅटेगरी म्हणजे B1 कॅटेगरी एक असते. B1 कॅटेगरीमध्ये पूर्ण टोटल ब्लाइंड असतात मुलं, तर मी B1 कॅटेगरीमध्ये आहे. 4 जण असे असतात B1 पूर्ण टोटल ब्लाइंड. 3 जण असे असतात की त्यांना 3 मीटर पर्यंत दिसत असतं आणि बाकीचे 4 असतात ते त्यांना 5 ते 6 मीटर पर्यंत दिसत असतं. अशा 11 जणांची आमची टीम असते. आणि स्टंप जे आमचे असतात ते लोखंडाचे स्टंप असतात, कारण बॅटला आणि लोखंड स्टंपला बॉल लागलेला फरक जाणवला पाहिजे. बाकी रूल्स सगळे सेम असतात. आमचे विकेट आऊट सगळे नॉर्मल क्रिकेट सारखेच असतात आणि पण कॉन्सन्ट्रेटची खूप आवश्यकता असते या क्रिकेटमध्ये मित्रांनो. तर आणि या क्रिकेटमध्ये आमच्या जे B1 खेळाडू असतात त्यांना 1 रन जर त्यांनी शॉट मारला, 1 रन केला की त्याचा डबल रन मिळतो, म्हणजे 2 रन मिळतात. तर असे काही थोडेसे वेगवेगळे नियम आहेत, पण नॉर्मल क्रिकेट सारखंच क्रिकेट आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आत्ताचा वर्ल्ड कप जो जिंकलेला आहे, तर माहित नसेल पण आम्ही सुद्धा वर्ल्ड कप पाकिस्तान सोबतच जिंकलेला आहे.
जशी खेळतो तसं आपण कधीतरी आंधळी क्रिकेट पण खेळावं. सगळ्यांना उत्सुकता असते की सचिन आपल्या आयुष्यात कधी भेटेल का म्हणून, पण सचिनच कधी जर ब्लाइंड खेळाडूंना भेटायला गेला तर असं घडू शकतं. पण हे सगळे अंध खेळाडू खूप लकी आहेत. एक दिवस त्यांना सचिनची ग्रेट भेट झाली. मला सांग की तो दिवस तुमच्यासाठी मेरिट मधला कसा होता? ज्यावेळेस आम्ही सचिनला भेटलो त्यावेळेस खरं तर आम्हाला माहितीही नव्हतं की सचिन दादा आम्हाला भेटणार आहे. तर IBN लोकमतचे पत्रकार सुनंदन लेले सरांनी आमच्यासाठी सचिन दादाला भेटायला बोलवलं होतं. ज्यावेळेस सचिन दादा आला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्याच्या हातामध्ये हात मिळवला. आणि मित्रांनो, सचिन दादा खूप साधा आहे आणि त्याचे जे शब्द तो जो बोलत होता तेव्हापासूनच खरं मला असं काहीतरी वाटलं की आपणही काहीतरी करावं. कारण त्याने आम्हाला सांगितलं की मित्रांनो, मी फक्त ज्यावेळेस ग्राउंडमध्ये असतो त्यावेळेस माझ्या मनात एवढीच भावना असते की आपण देशासाठी खेळतोय. आपण राज्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी खेळत नाही तर आपण देशासाठी खेळतोय. इतक्या लोकांमधनं आपली एकट्याची निवड झाली तर आपण देशासाठीच खेळलं पाहिजे आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेट तिथं केलं पाहिजे. तर तेव्हापासून मला खूप आनंद झाला की म्हणजे कोणतरी आपल्याला सांगतंय आणि आपणही काहीतरी करून दाखवावं, देशासाठी काहीतरी करावं, ही माझ्या मनात जिद्द निर्माण झाली. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सचिन दादा तुम्ही डोळ्याने तुम्ही पाहू शकता, पण मी त्याला सरळ सांगितलं की सर दादा आम्ही अंध आहे, मला तुला हात लावून आणि चापसून पाहायचंय. तर मी त्याला अक्षरशः हात लावला, एकदम चापसून त्याची बॉडी वगैरे चापसून बघितलं की नक्की सचिन दादा कसा आहे. तर अशा प्रकारे आमची भेट तिथे झाली होती. जस्ट आता इथे तेजस्विनी सावंतचं आगमन स्टेजवर झालेलं आहे. ती शार्प शूटर आहे, लक्षात ठेवा. आणि पूजनीय स्वामी श्रीकांतानंद महाराजांना पुन्हा एकदा प्रार्थना करतो की त्यांनी मंचावर येऊन तेजस्विनी सावंतचं मठातर्फे स्वागत करावं. तिला बुके आणि शाल श्रीफळ देऊन. तेजस्विनीचा मी थोडक्यात परिचय करून देतो. शूट्स रायफल इव्हेंट्स, स्पोर्ट रायफल प्रोन, स्पोर्ट रायफल 3 पोझिशन अँड एअर रायफल. तर हे जे बोललो कदाचित तुमच्यापैकी किती जणांना कळलं मला माहिती नाही, मला पण नाही कळलं, पण ते मी दुधाणे सरांना सांगेन की तिच्याशी जेव्हा ते बोलतील तेव्हा ह्या गोष्टी जरा आम्हाला समजावून सांगा. त्यानंतर स्टार्टेड शूटिंग ॲट द एज ऑफ 20 इन द इयर 2000 ॲट कोल्हापूर. Taken part in the nationals for the first time in the year 2001 in senior category. Participated in 15 national shooting championships till now. Won several national championship titles. Holding national record in sport rifle 3 position and prone event. Represented the country several times in international competitions. तिने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय भाग घेतलेला आहे. त्यातल्या मी सांगतो काही की वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप 2006-2010, एशियन गेम्स 2006-2010, एशियन चॅम्पियनशिप 2007, कॉमनवेल्थ गेम्स 2006 and 2010, वर्ल्ड कप्स सिन्स 2005, SAF गेम्स 2004. टोटल मेडल्स bagged at national level competitions are 32 gold, 21 silver and 12 bronze and 25 medals at international level. तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरती 25 मेडल्स मिळालेले आहेत. पुढचं आणखी महत्वाचं म्हणजे बिकेम द वर्ल्ड चॅम्पियन बाय इक्वलिंग द वर्ल्ड रेकॉर्ड. आणि त्याच्यात पॉइंट्स दिला होते 597 आउट ऑफ 600 in sport rifle prone event during the 50th World Shooting Championship in Munich 2010. तेजस्विनी इथे आलेली आहे आणि मी दुधाणे सरांना विनंती करतो की त्यांनी तिला बोलतं करावं. धन्यवाद. थँक्यू.
उठा, जागे व्हा आणि अंतिम ध्येय सिद्ध झाल्याचं थांबू नका. अरे सावे कॅन स्टॉप स्टील अंटिल बॉइलिंग रीच, असं स्वामीजी म्हणत. मला तेजस्विनीकडे पाहून नेहमी हेच वाटतं. आताही ती शूटिंग रेंजवरून परत आली आहे. अशी नेमबाजीमय झालेली तेजस्विनी आपण कायम बघतो. गेले 2 वर्ष आमचा प्रयत्न होता तेजस्विनीला बोलवायचा, पण यंदा योग आला जोडून. खूप मोठी गोष्ट आहे. आपण सचिन बाबत चर्चा करत होतो. सचिन बाबत सांगितलं, सचिनची भेट झाली, चापसून बघितलं त्यांनी त्याला. सचिन जसा 100 धावा करतो तसंच तो शतक करतो, तसं पदकाचं शतक ठोकणारी तेजस्विनी आलेली आहे. खूप मोठी गोष्ट आहे पदकाचं शतक ठोकणार. 100 पदक जिंकणारी तेजस्विनी. मला खरं तर अशक्य गोष्ट असते की जिल्हा स्पर्धा, त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा असतात. 2 वेळा तिने राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंगा फडकवलाय. अनेक वेळा तिच्यामुळे आपला भारताचा तिरंगा वरती जाताना मी पाहिलाय. आणि जेव्हा तिने विश्वकरंडक जिंकला, विश्व स्पर्धा जिंकली, तो दिवस आपण तिच्याशी डिस्कस करणारच आहोत. पण मला सांग की तेजस्विनी, जेव्हा तू कॉलेजमध्ये जाईपर्यंत खरं तर हिने हातात बंदूक घेतली नव्हती. कोल्हापूरच्या कमला कॉलेजमध्ये, जे महिलांसाठी विशेष प्रसिद्ध आहे, त्या कॉलेजमध्ये ती शिकली. आणि तिची छोटी बहीण कराटेपटू होती. पण कोल्हापूर म्हणले की आपल्याला एकमेव खेळ पुढे येतो तो म्हणजे कुस्ती. पण ह्या अशा कुस्ती पंढरीमध्ये तू नेमबाजी ह्या खेळाकडे कशी आकर्षित झाली? लहानपणापासून आम्हाला सांगितलं होतं की काहीतरी तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्यात नंबर 1 व्हायचं. त्यानुसार मला अभ्यासाची एवढी आवड नव्हती, त्यामुळे मी खेळ एनसीसी असंच करत होते. बास्केटबॉलमध्ये खेळले मी बरेच, पण एनसीसी मध्ये मी बेस्ट कॅडेट होते. आणि त्याच्यातूनच एका म्हणजे त्या 1999 मध्ये एक जीवी मावळणकर म्हणून एक मॅच होती. त्या मॅचला सिलेक्शन व्हावं म्हणून मी खूप धडपड केली. पण जस्ट बिकॉज ऑफ माझ्या कॉलेजच्या मॅडमनी थोडंसं त्यांचा इगो आला, मी जरा डायरेक्टली सीओना भेटले, परमिशन घेतली, असं सगळ्यात मला त्यांनी नाही दिलं. आणि ती मॅच खेळायची आणि ती जिंकायची आणि मी बेस्ट आहे हे दाखवण्यासाठी मी शूटिंगमध्ये आले. आणि मग माझा शूटिंगचा पुढचा प्रवास सुरू झाला. आणि खूप मोठासा पल्ला गाठलाय. तुम्ही जर तिच्या घरी गेला तर सगळ्या चारी बाजूला फक्त पदक आणि पदकच दिसत आहे. दुधाळी शूटिंग रेंज आहे, खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूरला. पण जेव्हा जयसिंगराव कुसाळ्यांनी तिथे खूप परंपरा चालू केली नेमबाजीची, पण अचानक जयसिंगराव कुसाळ्यांचं निधन झालं आणि सगळ्या नेमबाजीपटूकडून प्रश्न पडला. राही सरनोबत आपल्याबरोबर 2 वर्षापूर्वी आली होती. पण जयसिंग कुसाळेनंतर तुला ब्रेक मिळाला का नेमबाजीमध्ये? जयसिंग कुसाळे सर गेले, आजारी होते, तेव्हापासून मला शूटिंग मध्ये ब्रेक झाला. 1.5 वर्षाचा माझा टोटली गॅप होता. आणि त्या गॅपमध्ये कधीही मला असं वाटलं नाही की मी परत शूटिंग करू शकेन किंवा मी परत रायफल उचलू शकेन. कारण आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती की शक्य नव्हतं की स्वतःची वेपन घेणं आणि हा खर्च पुढे ढकलणं. पण लकीली महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा प्रबोधिनीमुळे मला थोडीशी हेल्प झाली. त्यांची वेपन मला अवेलेबल करून घेता आली आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी माझं शूटिंग परत पुढे कंटिन्यू करू शकले. 2 ते 2.5 लाखाची रायफल असते. खूप अवघड इव्हेंट असतो, खूप महागडा इव्हेंट असतो बेसिकली. आणि शिवाय परत आपल्याला गोळ्या लागतात, म्हणजे हे लागतात. त्यामुळे खूप महागडा खेळ आहे हा. पण मला म्हणायचं 1971 मध्ये हिचे वडील नौसैनिक होते, देशासाठी झुंजले होते. त्यांची लाडकी कन्या आणि ह्या 3 बहिणी आहेत. वडील तिला सांगायचे की तू जिद्द सोडायची नाही, खेळायचं आहे. आई वडिलांचा त्यांना 3 मुलींवर खूप जीव होता. ते त्यांचे खूप लाड करायचे. त्यांचे रिलेटिव्ह म्हणायचे की मुलींचे एवढे लाड करू नका. तर मला सांग की तुझे वडील म्हणले ते तेजू, नक्की तू एक दिवस मोठी होशील. तेच तुझे पहिले गुरु होते, आई आणि वडील? हो, माझे पहिले गुरु माझे आई वडील. कारण त्यांनी जर सपोर्ट केला नसता, त्यांनी जर हिंमत दिली नसती तर कदाचित हे घडलं नसतं. पण वडिलांच्या तुझ्या आयुष्यात नक्की काय वाटा आहे? ते तुला सतत सांगायचे की पुढे जा पुढे जा. आणि अशा अनेक अडथळे आल्या तुमच्या परिवारात कोल्हापुरात असताना, तेव्हा तुला नक्की दिशा कशी मिळत गेली? जसं मी सांगितलं की माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब होती. त्यावेळी वेगवेगळ्या व्यक्तींकडे कोल्हापुरातल्या किंवा वेगवेगळ्या संस्थांकडे जाऊन माझी मुलगी काहीतरी करेल आणि तुम्ही प्लीज तिला हेल्प करा, तिला पुढे जायला मदत करा, हे सांगायला सुद्धा आई वडिलांना म्हणजे खूप ताकद लागते की एकतर मुलगी आहे. कारण खूप वेळा समोरून असं यायचं की काय करायचंय, आपण कोल्हापुरात शिकतोय, तुम्ही कोल्हापुरात राहताय, मुलगी मोठी होऊन काय करणार आहे. झालं की आता ती 20 वर्षाची होत आली, लग्न करायचं आणि सोडून द्यायचं, कशाला नाही तिथे पैसे खर्च करताय, कुठे सगळ्यांकडे पैसे मागत फिरताय, असे सुद्धा शब्द त्यांनी माझ्या समोर ऐकलेत. आणि तसे शब्द ऐकून सुद्धा त्यांनी आम्हा 3 मुलींवर विश्वास ठेवला. आम्हा 3 मुलींच्या करिअरसाठी त्यांनी आपल्याकडून जेवढं कमी न पडता जेवढं त्यांना देता आलं ते देत गेले. तिथे त्यांनी स्वतःचा इमेज किंवा स्वतःचा स्वाभिमान ठेवला नाही. त्यामुळे तेच माझे खरे पहिले गुरु आहे. खूप मोठी गोष्ट असते की घरचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो.
आपण किशोरीला एक प्रश्न विचारला होता की जेव्हा तू पहिलं पदक गळ्यात घातलं तिला कसं वाटलं, पण तेजस्विनी तुला सांग की तुझा हा पहिला पदक दिन नक्की तू साजरा कसा केला? माझी पहिली कॉम्पिटिशन सॅफ गेम्स होती. सॅफ गेम्सचं मला टीम गोल्ड मिळालं होतं माझं पहिलं 2004 मध्ये. आणि तेव्हाही मला काही असं जास्त नॉलेज नव्हतं माझ्या स्पोर्ट बद्दल. जस्ट मला जायचं आणि चांगला स्कोर करायचा एवढंच डोक्यात होतं. पण जेव्हा मेडल मिळालं आणि तेव्हा जेव्हा इंडियन फ्लॅग गेला आणि मग सगळे उभे राहिले आणि मग तेव्हा एक प्राऊड फील झाला की येस, मी माझा काहीतरी वाटा आहे की माझा इंडियाचा फ्लॅग पाकिस्तानमध्ये आम्ही फडकवतोय. आणि मला वाटतं आजचा दिवस हा पाकिस्तान विरोधी जास्त आहे, कारण की ही जेव्हा जिंकली तेव्हाही पाकिस्तान होती आणि पाकिस्तानला हरवलंय. ह्यानी जेव्हा मॅच जिंकली ती पण पाकिस्तान विरोधी होती आणि हिने पण पाकिस्तानला हरून फायनलमध्ये चेप घेतली होती. त्यामुळे खूप मोठा योगायोग आहे हा पाकिस्तान विरोधीचा. तुम्हाला माहिती असेल जिल्हा बाजू जेव्हा खेळाडू असतात, जसा करचे आज रस्त्याने गेला तर त्याला कोणी ओळखणार नाही, अरे ह्याला मोदींनी शाबासकी दिली आणि ह्यांनी सचिन सारखाच आणि कपिल सारखाच वर्ल्ड कप जिंकलाय. अशीच एक फेज प्रत्येक खेळाडूच्या जिल्हा बाजूला असली. एकदा मला वाटते ती तेजस्विनी अनुराधाबरोबर कोल्हापूरच्या राजाराम गल्लीत आणि भवानी मंडपात परिसरात फिरत होती आणि एक आत्मविश्वासाने तिच्या बहिणीने तिला एक प्रश्न विचारला आणि तिने खूप चांगलं उत्तर दिलं. ते काय उत्तर होतं तेजू? की एक दिवस असा येईल की जेव्हा लोक मला ओळखतील, स्वतःहून ओळखतील आणि त्याच्यासाठी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. खूप मोठी गोष्ट असते की जिल्हा पातळीपासून जागतिक स्पर्धेपर्यंत आपण तो प्रवास उलगडणार आहोत. पण पुन्हा पाकिस्तानच्या विरुद्ध ज्यांनी महत्वपूर्ण गोल केला त्या युवराजकडे येऊया आपण. युवराजचे वडील मगाशीच सांगितलं त्यांनी त्याची घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे आणि गरिबी त्याचे वडील ड्रायव्हरचं काम करतात. आपल्याला माहिती आहे सुशील कुमार ज्यांनी ऑलिम्पिकला 2 मेडल जिंकली, त्याचे वडील पण आजही दिल्लीच्या सरकारी बसेसमध्ये ड्रायव्हर आहेत. त्याची आई घरकाम करते, त्याचा एक भाऊ क्लार्कचं काम करतो आणि एक भाऊ कायमस्वरूपी आजारी असतो. आणि या सगळ्यांना आधार असा काय त्याला म्हणतात आभाळासारखा युवराज त्यांच्या मागे उभं राहिलाय. उनके पीछे युवराज खडे आहे. मला पण त्यांनी आपली जीत का आपल्या आयुष्यात त्यांनी एकच लक्ष ठेवलंय, एक ही लक्ष्य उसके सामने है की मैं इंडिया के लिए कुछ तो भी करूं. स्वामीजींनी सांगितलं की संकटांचा सामना करा, संकट से झुंजो. तुम्हाला ती माकडांची गोष्ट माहिती असेल स्वामीजी त्या. पण हा दररोज तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाच्या प्रसंगी, असा कायमचा युद्ध प्रसंग त्याच्या वाटेला आलाय. त्या युवराजला सकाळी सकाळी चहा पिऊन त्याचा सराव सुरू होतो. मला सांग युवराज कि तू तुझा अब आपकी प्रैक्टिस कैसे करते हैं, आपकी माँ आपकी चाय आपको कैसी लगती है सुबह सुबह? नहीं, जब ये हॉकी स्टार्ट किया था तो फिफ्थ स्टैंडर्ड में, तो हम लोग सुबह 6-5 बजे उठ के सब बिल्डिंग के वॉचमैन मेरे पीछे भागते थे क्योंकि इतना परेशान करता था सुबह सुबह उठ के कि मेरा बॉल छुपा देते थे, स्टिक छुपा देते थे. बट हमेशा से यही मैं जैसे कहा कि यही उम्मीद से करता था कि बस इंडिया खेलना है. सबसे पहले टारगेट था कि अपना कंट्री के लिए खेलना है और जीतना है, वो सबसे मेन टारगेट था. तो वो जो 11 साल की जो मेहनत थी वो कहीं ना कहीं आज शायद रंग ला रही है. और क्योंकि लाइफ में सैक्रिफाइसेस बहुत की और फैमिली सपोर्ट इतना था, और जैसे मॉम डैड का तो सपोर्ट सबसे ज्यादा था कि उन्होंने कभी, जैसे मैंने कहा कि अब मेरे ड्रीम्स को रिस्ट्रिक्ट नहीं किया. उन्होंने जो बोला कि जैसे आपको जो चीज में आपको लगता है कुछ करना है बट यही मकसद से करना कि आपको टॉप लेवल पे खेलना है, तो वो उम्मीद से हमने प्रैक्टिस की थी. गुरु के बिना कुछ भी हासिल नहीं होता. आपके जो गुरु है मेजबान पटेल जिनको बाबा कहा जाता है, तो उन्होंने आपको फॉरवर्ड प्लेयर कैसे बनाया? एक्चुअली मैं उसके पहले एक चीज कहना चाहूंगा. कल हिंदुस्तान टाइम्स अवार्ड था मुंबई में, तो उनको 5 अवार्ड में से उनको 3 अवार्ड मिले हैं. और वो एक ही जो सिंगल हैंडेडली जो 50 साल से अपने क्लब चला रहे बॉम्बे रिपब्लिकन्स, वो उनका सपोर्ट हमेशा से रहा है. उन्होंने अभी तक शादी नहीं, स्टिल अनमैरिड, एंड उन्होंने अपना फुल जो लाइफ है हॉकी के लिए डेडिकेट किया है. जो जब मैं उनके पास फर्स्ट टाइम हॉकी खेलने के लिए गया था तो मैंने उनको सबसे पहला क्वेश्चन था कि आप कितना चार्ज करोगे, तो उन्होंने बोला कि नो, इट्स ओनली फ्री ऑफ कॉस्ट, यू जस्ट गो एंड प्ले, आई जस्ट वांट टू सी यू प्लेइंग इंडिया, दैट्स इट, दैट इज मोर इम्पोर्टेंट. तो वो मेन चीज था उनके लिए. तो उनका हमेशा से सपोर्ट इतना रहा है. और क्योंकि जैसे मतलब वो मेरे गुरु रह चुके हैं, एंड मैं अपने हर इंटरव्यू में बोलता हूँ कि ही इज दी रमाकांत आचार्य ऑफ इंडियन हॉकी, क्योंकि उन्होंने सिंगल हैंडेडली 56 इंटरनेशनल प्लेयर्स प्रोड्यूस किए इंटरनेशनल लेवल पे. सो विदाउट एनी गवर्नमेंट सपोर्ट, विदाउट एनी कॉर्पोरेट सपोर्ट, तो शायद मुझे ऐसा लगता है कि जब तक मेरा हॉकी करियर है मैं उनको एक ना एक दिन चाहता हूँ कि वो द्रोणाचार्य अवार्ड उन्हें मिले.
नक्कीच उनको उन्होंने अवार्ड मिल जाएगा भविष्य में, हम आशा करते हैं। मगर ये बताइए, आप जब जूनियर खिलाड़ी थे आपकी मुसीबतें खत्म नहीं हो रही थी, मुसीबतें आ रही थी। एक बार ऐसा हुआ कि 10 बार आपको कैंप के लिए बुलाया गया और आपका चयन नहीं हुआ, तब के दिन कैसे थे? मैंने एक्चुअली 2009 में जूनियर इंडियन टीम में कैंप में नाम आया था, तो मैंने 13 जूनियर इंडिया कैंप्स की थी। लास्ट मेरा जो कैंप था जूनियर वर्ल्ड कप, तो मेरे को सिलेक्ट नहीं किया। बट हमेशा से एक मेरे चीज अंदर था कि जो नेगेटिव्स है, जो भी ड्रॉबैक्स है, या तो कभी मैंने वो नेगेटिव चीज नहीं दी। मैं अगर 13 टाइम से ड्रॉप हुआ, मैं हमेशा से ये सोचता था कि कहीं ना कहीं मैं ही कमजोर पड़ रहा हूँ। तो हमेशा से मतलब जो फेलियर्स है लाइफ में, कभी नेगेटिव नहीं सोचा। हमेशा से एक पॉजिटिव माइंड में रखा कि अगर सिलेक्ट नहीं हुआ तो कल और मेहनत करूंगा। तो मैंने दूसरे के लिए फाइट नहीं किया, अपने आप से फाइट किया। ये इंपॉर्टेंट था कि मतलब अपने आप से फाइट कर रहा था कि कल से अच्छा बनूंगा आज, और कल आज से अच्छा बनूंगा। तो ये सोच के रोज मेहनत किया, और मैंने आज तक जूनियर नेशनल्स नहीं खेला है। मैं शायद मुंबई के एक ही खिलाड़ी है जो डायरेक्ट, महाराष्ट्र का इनफैक्ट, कि डायरेक्ट सीनियर इंडिया खेला है। तो 14 इयर्स की मेहनत शायद कोई जो रंग ला रही है। आणि कोई तो भी आधार लगता है जीवन में। मेरे को लगता है धनराज पिल्ले जिन्होंने भी पाकिस्तान को हरा के हमें एशियन गेम में मेडल जिताया था, तो धनराज पिल्ले आपके मायने में क्या है? आई मीन फॉर एवरी हॉकी प्लेयर धनराज पिल्ले एक गॉड है हॉकी के, क्योंकि वो 16 इयर्स अपने कंट्री के लिए खेले, और वो एक ही भी हॉकी प्लेयर है जो 4 ओलंपिक्स, 4 वर्ल्ड कप, 4 एशियन गेम्स, 4 कॉमनवेल्थ। तो ये बहुत बड़ा अचीवमेंट है। जब मैंने फर्स्ट टाइम हॉकी स्टिक पकड़ा था, तो हमेशा से वो मेरे रोल मॉडल्स रहे। हमेशा से सोचता था कि मैं धनराज पिल्ले के शायद एक दिन उनके अंडर एक दिन सीखूं। जब 2006 में आई वाज वेरी मच लकी इनफ टू बी अंडर हिम। उनकी जब एकेडमी स्टार्ट हुई थी, तो मैं उनके टीम में सिलेक्ट हुआ था, मतलब एकेडमी में, तो मैं उनके साथ खेला था। तो 2007 में मैं एयर इंडिया ज्वाइन किया व्हेन आई वाज ओनली 17 इयर्स, एंड इट वाज अगेंस्ट लॉ। और एयर इंडिया जो इंडिया की टॉप टीम थी, जो सिर्फ इंटरनेशनल प्लेयर्स लेती है, बट ओनली ऑन माई टैलेंट मेरे को एयर इंडिया में लिया धनराज पिल्ले ने कि हमारे साथ खेलो। तो आई वाज मतलब मैं हमेशा खुशनसीब समझता हूँ कि धनराज पिल्ले के साथ खेलने का मौका मिला, और उनसे इतना कुछ सीखने मिलता है। बिकॉज वो शायद बहुत से कम स्पोर्ट्समैन से बीच में जो उन्हें पद्मश्री, राजीव गांधी, अर्जुन अवार्ड, सब मतलब जो अवार्ड्स मिले उनको, तो हमेशा से वो रोल मॉडल रहे, और हमेशा से उनको अपना आइडल मानता हूँ। और चाहता हूँ कि फॉर 16 इयर्स तो नहीं ना, 4 ओलंपिक्स नहीं, बट कोशिश करूंगा कि भले एक ओलंपिक्स खेलो पण उसमें मेडल लाऊं। धनराज सारखं आपल्याकडे अजून एक नाव माहिती आहे की ध्यानचंद. पण ध्यानचंद हे नाव कसं पडलं ती पण एक मोठी कथा आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो की ध्यान सिंग त्यांचं नाव होतं. पण जेव्हा ते रात्री चंद्रप्रकाशात सराव करायचे, स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट आहे, 1948 पूर्वी जेव्हा ध्यानसिंगनी भारतासाठी 3 ऑलिम्पिक पदक जिंकली, मोठी गोष्ट होती त्या काळी. त्यामुळेच आपल्या देशाचा हा राष्ट्रीय खेळ हॉकी झाला. ध्यानसिंग रात्रभर चंद्रप्रकाशात सराव करायचे. एक दिवस त्यांचे गुरु पंकज तिवारी त्यांच्याकडे आले, म्हटले, अरे ध्यानसिंग तुम इतने रात को क्यों प्रॅक्टिस कर रहे हो? ध्यानसिंग म्हणतात, मला रात्री प्रॅक्टिस करायला खूप आवडतात. म्हणून ते म्हणतात, आजपासून तुझं नाव मी ध्यानसिंग नाही ध्यानचांद ठेवणार. पण ध्यान छान करता ते ध्यानचंद झालं. आणि त्या ध्यानच्या नंतर धनराजनी भारताचा झेंडा फडकवला. त्यानंतर ती परंपरा युवराज वाल्मिकीने कायम ठेवली आहे. खरं तर मला सांग की ध्यानचंद रात्री सराव करायचे, पण तुझी प्रॅक्टिस नेमकी चालते कशी? आपका प्रॅक्टिस कैसे होता है? अभी तो लास्ट ईयर है ग्रेजुएशन का, तो जब भी जब पढ़ाई का टाइम आता है, पर जब भी हम फील्ड पर रहते हैं, हम 2 घंटा प्रैक्टिस करते हैं, 3 घंटा एक दिन में, तो हम ये कोशिश करते हैं कि जो भी कंसंट्रेशन है और कुछ ना कुछ एम रखे. जब तक आपकी लाइफ में कोई एम नहीं होगा तो आप कि कितने भी मेहनत करो तो वो कहीं ना कुछ काम की नहीं है. अगर आपने एक टारगेट बना लिया कि मुझे 1 साल के अंदर इम्प्रूव करना है या 2 साल के अंदर मेडल लाना है कंट्री के लिए, तो आप कहीं ना कहीं सक्सेसफुल रहेंगे. तो जो प्रैक्टिस की टाइम होती है, हम लोग रोज सुबह जब इंडियन कैंप्स में रहते हैं तो 8:30 to 9:30, 10:30 हमारी ट्रेनिंग होती है. फिर उसके अंदर ब्रेकफास्ट करके लंच होता है, फिर अगेन 3:30 हम लोग जाते हैं ग्राउंड पे. तो प्रैक्टिस तो हमेशा होती है, क्योंकि हार्डवर्क नेवर फेल्स. तो आप कहीं ना कहीं जितना भी आप मेहनत करोगे, एंड आई थिंक जो 2014 ईयर है वो जो गया, आई थिंक 2014 ईयर वॉज इंडियन हॉकी ईयर, बिकॉज जो इतना इम्प्रूवमेंट इंडियन हॉकी में था, एशियन गेम्स गोल्ड मेडल, वर्ल्ड कप में परफॉर्मेंस अच्छा था, एंड आई वॉज लकी इनफ टू प्ले वर्ल्ड कप. तो मेरे लिए सबसे बड़ी बात थी कि वर्ल्ड कप खेलना, और आई वॉज द ओनली प्लेयर फ्रॉम महाराष्ट्र टू रिप्रेजेंट वर्ल्ड कप, तो रिप्रेजेंट इंडिया इन दी वर्ल्ड कप. सो ये जो प्रैक्टिस की बात है, जो हम लोग की अभी तो इतने प्रोफेशनल्स हो गए, जो फॉरेन कोचेस आ गए हमारे इंडियन टीम में, तो हमें को सब सिस्टमैटिकली सब कुछ अभी प्रैक्टिस की टाइमिंग्स होती है.
नक्कीच पुन्हा एकदा ध्यानचंदचा युग येईल अशी स्थिती भारतीय हॉकीमध्ये आहे. बरेच दिवसांनी भारतीय संघ पुन्हा एकदा आपल्या एव्हरेस्टकडे चाललाय ऑलिम्पिकच्या, आणि जेव्हा रिओ ऑलिम्पिक होईल तेव्हा नक्कीच आपल्याला युवराज पाहता येईल. पण एशियन गेम म्हटलं की आपल्याला कबड्डी येईल. कबड्डी म्हटलं की मला वाटतं किशोरीचंच नाव समोर येतं. मला सांग की एशियन गेमसाठी तुझ्या नावाची निवड झाली, पण त्यापूर्वी जो सराव शिबिर झालं त्या सराव शिबिरात तुम्ही नक्की भारतासाठी आपल्याला खेळायला मिळणार, तो आनंद कसा होता? करण्यात मावणार होता का? नक्कीच तो आनंद, म्हणजे तो जो आनंद आहे त्याची कंपॅरिझन कुठेच करू शकत नाही. कारण भारताकडून खेळायचं, भारताचं लोगो आपल्या पाठीमागे असणं हेच खूप अभिमानाची गोष्ट असते. म्हणजे नाव हे फक्त महत्वाचं नसतं. मला असं वाटतं की माझं सिलेक्शन झालंय, आपण देशासाठी खेळणारे ह्याचा आनंद जास्त असतो. मला सांग की खरं तर दुखापतग्रस्त होणं खूप खेळातली मोठी अडचण असते. सचिन पण खूप वेळा झालाय, युवराज पण अनेक वेळा इंजुरीमुळे भारतीय संघात खेळू शकला नाही. पण किशोरी, तुझं पण एक गुडघ्याच्या स्नायूचं ऑपरेशन झालं होतं आणि मला वाटतं कठीण होतं किशोरीची निवड होणं महाराष्ट्राकडनं, पण तरीही तू मागे हटली नाही आणि जिद्दीने तू कमबॅक केलं. ते नेमकं कसं केलं? कुठलीही म्हणजे कबड्डी असा खेळ आहे की आपल्याला पॉकेटमध्ये इंजुरी घेऊन फिरणं महत्वाचं आहे. आणि खेळत असताना तीन सिनियर नॅशनल खेळल्यानंतर मी पूर्ण फॉर्म मध्ये होते, चांगला गेम होता आणि त्याच्यानंतर लोकही तेव्हा माझ्याशी व्यवस्थित बोलायचे. पण जेव्हा इंजुरी झाली, गुडघ्याचं ऑपरेशन झालं, तर बऱ्याच लोकांनी टीका केली की हा आता किशोरी शिंदे संपलेली आहे, आता पुन्हा कमबॅक करणं. किंवा जेव्हा माझ्या गुडघ्याचं म्हणजे जेव्हा मी पडले तेव्हा माझा पूर्ण बॅलन्स गेला आणि मला असं वाटतं ऑपरेशन ही एक फक्त 40% थिंग असते आणि त्याच्यानंतर जे रिहॅब आहे ते 60% असतं आणि ते महत्वाचं असतं. त्या ऑपरेशन झाल्यानंतरही जी आपली मेंटॅलिटी असते ती कायम ठेवणं महत्वाचं असतं. जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा बऱ्याच लोकांनी मला अगेन्स्ट केलं की तू आता खेळू शकत नाही, पण माझ्या मनात एवढंच होतं की वरून देव जरी आला आणि देव जरी म्हटला की किशू तू खेळू शकत नाही, तर म्हणलं नाही, मी त्याला पण उत्तर देणार आणि मला खेळायचंच आहे. म्हणजे ते एक डोक्यात होतं. आणि सलग म्हणजे मी वेस्टर्न रेल्वेमध्ये जॉबला होते फर्स्ट इयरला. कॉलेज करत असतानाच मला तिथे जॉब लागला स्पोर्ट्स कोटा थ्रू आणि सलग म्हणजे 8 वर्ष मी तिथे नोकरी केली. आणि त्याच्यानंतर कुठेतरी म्हणजे जेव्हा आमची राष्ट्रीय स्पर्धा व्हायची तेव्हा आमचा प्रतिस्पर्धी हा महाराष्ट्र संघ असायचा आणि आम्ही इंडियन रेल्वेज ह्या संघाकडून खेळत होतो. इंडियन रेल्वे हा प्रोफेशनल संघ होता आणि नेहमी सामना महाराष्ट्रासोबत व्हायचा. तर असं मनात कुठेतरी वाटायचं आपण महाराष्ट्राचं आहोत आणि आपण आपल्याच राज्याला हरवतो आहे. तर कुठेतरी मनात वाटायचं की एकदा संधी मिळावी आणि खेळावं तिथून. त्यानंतर मी डिसाईड केलं की मला आता जॉब सोडायचा आहे. मी मुंबईमध्ये जॉबला होते, तो जॉब सोडून मी महाराष्ट्राकडे खेळण्यासाठी आले. पण त्या जेव्हा इंडिया खेळणं हे काही सोपं नव्हतं. म्हणजे जिल्ह्याचं सिलेक्शन, त्यानंतर राज्यासाठी सिलेक्शन, त्यानंतर त्याची शिबिरं आणि इंडिया खेळायचं असेल तर त्याचे 1-1 महिन्याचे जवळजवळ आमचे 6 कॅम्प लागले. या सगळ्या प्रोसेसमध्ये 2दा मला इंजुरी झाली. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर मी रिकव्हर झाले, त्यानंतर नॅशनल खेळले, पण आता परत इंडियाच्या कॅम्पमध्ये असताना 2दा माझ्या नीला इंजुरी झाली. तेव्हा डोक्यात एवढंच होतं की आतापर्यंत जे काही हे केलंय, अचीव केलंय, तर त्याचा बेस्ट द्यायची वेळ आली आहे आणि आता फक्त देशासाठी खेळायचं एवढं डोक्यात होतं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. याच तिच्या झुंजारपणामुळे, जिद्दीमुळे तिच्यासाठी एशियन गेमचं द्वार उघडं झालं आणि मला वाटतं पाकिस्तान विरुद्ध, बांगलादेश विरुद्ध तुमच्या सलामीचा सामना झाला. ही तुमची इंचॉन एशियन गेमचा पहिला सलामीचा सामना नेमका कसा रंगला? आमचा पहिला सलामीचा सामना बांगलादेश सोबत झाला आणि जेव्हा कबड्डीचा संघ हा भारताकडून जातो तेव्हा असं वाटतं सगळ्यांच्या डोक्यात एक फिक्स असतं की कबड्डीचं मेडल हे फिक्स आहे. म्हणजे एक थोडं प्रेशर असतं की नाही, आपल्यावरती एवढी मोठी जबाबदारी आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर बांगलादेशचा जो संघ होता तो म्हणजे ताकदवान होता. म्हणजे त्या ज्या सगळ्या मुली होत्या त्या फिजिकली फिट होत्या, त्याही आम्हाला चांगला हे देणार होत्या. पण एकच डोक्यात होतं की आता आपण खेळायला नाही आलो आहोत, आपण आता म्हणजे असं आम्हाला वाटत होतं की आम्ही इंडियाचं किट घातलेलं आहे, समोर बांगलादेशचं टीम आहे आणि आम्ही बाउंड्रीवर उभं आहे आणि आता फक्त लढायचं आणि जिंकायचं एवढं डोक्यात होतं आणि आम्ही जिंकलो. ग्रेट. मला वाटतं पाकिस्तानला हरवलं आणि सुवर्ण पदकाची जी झुंज होती अनपेक्षितपणे मला वाटतं फर्स्ट टाइम, लास्ट टाइम पाकिस्तान होती, इराण विरुद्ध झाली. खरं तर